नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आखातामध्ये जे काही घडतं आहे ते तसं पाहायला गेलं तर अपेक्षित आहे सुद्धा आणि नाही सुद्धा. कारण याच आखातामध्ये शांतता नांदेल असं कागदपत्रावर लिहून देणारी माणसं आता एकमेकांच्या कुरापती काढतायत. सुरुवात डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून झाली. आधी शांतता पाळू असं मान्य केलं, हल्ले करणार नाही असं सांगितलं आणि नंतर काही दिवसांनी हल्ले सुरू केले. नुसते हल्ले सुरूच केले नाहीत तर त्या हल्ल्यांची तीव्रता बऱ्यापैकी वाढवली सुद्धा. स्वाभाविकरित्या इराणनं या संपूर्ण स्थितीमध्ये आपल्या संरक्षणाच्यासाठी, सार्वभौमत्व टिकून राहावं याच्यासाठी प्रतिहल्ला सुरू केलाय आणि इराणच्या आसपास असलेल्या देशांमध्ये त्याची झळ अनुभवता येते आहे. इराणला लागून असलेल्या आखाती इतर इस्लामी देशांमध्ये सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणामध्ये तणावाचं वातावरण आहे. इराणनं केलेले हल्ले सहन कसे करायचे ही एका बाजूची मुद्द्याची बाब असताना दुसऱ्या बाजूला अमेरिका याच आखाती देशातल्या मित्रराष्ट्रांचीही नाकेबंदी करू पाहतीये. मग करायचं काय या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना आखाती देशांनी सध्या आपली एकजूट कायम राखायची आणि अमेरिकेला थोपवायचं असंच म्हटलेलं आणि ठरवलेलं दिसतंय. पण हे सगळं पुढे कोणत्या नव्या संकटाची नांदी मांडत आहे? ही नांदी नक्की भारतासाठी काय सांगतेय? आखातातलं या आधीचं युद्ध झालं तेव्हा होर्मुझ बंद झालं होतं आणि भारताला इंधनाचा तुटवडा जाणवू लागला होता. होर्मुझ आताही बंद आहे, पण तितक्या मोठ्या प्रमाणातला इंधनाचा तुटवडा भारतात जाणवत नाहीये. याची कारणं काय आहेत? आणि एकूणातच हे धुमशान असं सुरू राहिलं तर भविष्यात जागतिक पातळीवरची समीकरणं कशी बदलणार आहेत या आणि अशा विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत. त्यांचा पटकन आपण परिचय करून घेणार आहोत. आपल्यासोबत खरे साहेब आहेत, आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक या नात्यानं ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपल्यासोबत दोन लष्करी अधिकारी आहेत. मी त्यांच्याही पर्यंत या निमित्तानं पोहोचणारच आहे आणि पटकन या विषयाला अधिक पुढे घेऊनही जाणार आहे. पण तत्पूर्वी पटकन एकदा आधी काही तांत्रिक मुद्द्यांना स्पष्ट करून घेण्यासाठी खरेसाहेब आपल्यापर्यंत येतो आणि याचाही खुलासा करून घेतो की जी परिस्थिती आज जन्माला आलेली आहे त्याची प्रमुख नक्की कारणं ही डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे आहेत की इराणमधील परिस्थितीत झालेले बदल? मी बोलू का? जी जी बिल्कुल बोला. नमस्ते. इराण अमेरिका युद्धाचं जे सर्वात महत्वाचं जे स्ट्रॅटेजिक आपल्याला एक इम्पॅक्ट दिसतो आहे, हे पहिलं असं एकमेव युद्ध आहे की जे व्हर्टिकल न होता हॉरिझॉन्टल होत आहे. जी म्हणजे काय तर अमेरिकेची जी पार्श्वभूमी आहे लष्करी शक्ती आणि आर्थिक शक्तीचा विचार करता सुरुवातीच्या कालखंडामध्ये सर्व जागतिक पटलावर असं वाटत होतं की हे युद्ध फार काळ चालणार नाही. परंतु ज्या पद्धतीने इराणने काउंटर बॅक केलेलं आहे आणि ते हॉरिझॉन्टली आता सर्वकडे आजच तुम्हाला लक्षात असेल की जॉर्डनच्या इथेही त्या ठिकाणी हल्ले केलेले आहेत. म्हणजे जॉर्डन असेल, ओमान असेल, सौदी असेल, कतार असेल, युएई असेल, अशा ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी अमेरिकेचे लष्करी बेसेस आहेत त्या ठिकाणी इराणने अतिशय यशस्वीपणे आणि स्ट्रॅटेजिकली हल्ले करून एक प्रकारे अमेरिकेला आपल्या कंडिशन्सवर येण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच एक इम्पॅक्ट म्हणजे 17 जूनला जो एमओए झालेला आहे त्या एमओए नुसार असं वाटत होतं जागतिक पटलावर की त्या एमओएच्या द्वारे जागतिक पटलावर एक शांतता प्रस्थापित होईल आणि या संघर्षाचं निवारण आणि व्यवस्थापन झालं आहे असं वाटत होतं. परंतु याचं सर्वात मूळ जे आहे स्ट्रॅटेजिक कॉज आहे, जोपर्यंत या संघर्षाचं निवारण आणि व्यवस्थापन करण्यासाठी अमेरिका, इराण आणि इस्रायल हे एकत्र येत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी हा संघर्ष अधिक पुढे जाणार आहे आणि पुढील कालखंडामध्ये अधिक तीव्र होण्याचे चिन्ह दिसत आहे. नुकतंच जी माहिती आलेली आहे की तुर्की सुद्धा आता या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह होऊन त्या ठिकाणी त्याच्यामध्ये इस्रायलवर हल्ले करण्याचे चान्सेस दिसत आहेत. आणि त्याचबरोबर हुतीद्वारे
रेड सी जर ब्लॉक केला तर दुसरा एक स्ट्रॅटेजिक फ्रंट तयार होईल आणि त्याचे परिणाम आखाती राष्ट्रासह भारतासह चीन आणि सर्व जगावर तेल संकटाचे प्रश्न अधिक तीव्र होतील. आणि हा एक मुद्दा फार महत्वाचा आपल्याला याकडे सर्व जागतिक पटलावर बघणं गरजेचं आहे. बिलकुल. आपल्या सोबत आता या निमित्तानं बोलत असलेले अभ्यासक विजय खरे होते. त्यांच्या सोबत आपल्याला आता स्क्रीनवर दिसणारी मंडळी आहेत. लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे, निवृत्त लष्करी अधिकारी म्हणून आपल्याला परिचित आहेत. मेजर जनरल अनिल बाम आपल्या सोबत आहेत, निवृत्त लष्करी अधिकारी या नात्यानं. मी प्रथम प्रश्न आता अनिल बाम सरांना विचारतो. बाम सर, या युद्धाचा पसारा असा किती वाढत जाऊ शकतो आणि इस्लामी राष्ट्रांमधला हा संघर्ष धार्मिक पातळीवर पुढे सरकेल का एकमेकांना सांभाळूनच पुढे सरकत राहील? आपण पाहतोय हे युद्ध जेव्हा सुरू झालं होतं आणि पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ 106 ते 107 दिवस चाललं 28 फरवरी नंतर. मध्ये पुष्कळदा आपल्याला वाटलं की पीस डील होईल, डोनाल्ड ट्रम्प स्टेटमेंट द्यायचे, फ्लिप फ्लॉप करायचे, उलटीकडे जायचे, परत बोलायचे. पण जेव्हा 17 जूनच्या आसपास जेव्हा फायनली MOU साईन झाला, मी पीस डील म्हणणार नाही, वर्सलेस मध्ये, तेव्हा असं वाटलं होतं की काही दिवस तरी हे टिकून राहील. लोकांना याची खात्री होती की कशा प्रकारे हे पुढे जाणार नाही, कारण दोन्ही राष्ट्र, US असो की इराण असो, हे खुराफती राष्ट्र आहेत. आणि आपण पाहिलं की हॉर्मुझ समुद्रधुनी आता एक मेन प्लेयर झाली आहे कम्प्लीट ह्याच्यामध्ये. आधी पण होतीच, पण आता तर ते सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी झाली आहे पूर्ण लढाईची. आणि जेव्हा असं कळलं की इराणने म्हटलंय की आमचं पूर्ण वर्चस्व पाहिजे, आम्ही तिथे फीज लावू. ते फक्त सिमॅन्टिक्स मध्ये म्हणतात आम्ही टोल लावत नाहीये, फीज लावणार आहे, पण त्यांना त्याच्यावरती कब्जा पाहिजे आहे. आणि इकडे US म्हणतंय की आम्हाला हे मंजूर नाहीये. आणि जेव्हा इराणनी एका प्रायव्हेट शिप्स वरती किंवा 2-3 शिप्स वरती हमले केले, आणि ते का हमले झाले हे आपल्याला पाहिलं पाहिजे. आपण पाहतोय की जे हॉर्मुझ मध्ये जे लेन्स आहेत, सेंटर लेन मध्ये आपण पाहिलं तर तिथे कम्प्लिटली माइंड आहे. एक जे ओमानच्या साईडला लेन आहे ते वापर चाललं होतं, त्याच्यामुळे इराणचं त्याच्यावरती वर्चस्व नव्हतं. आणि हे झाल्यामुळे पूर्ण पहिल्या दिवसाप्रमाणे पुन्हा सुरू झालं. आणि जेव्हा बंबार्डमेंट झाली, आज जवळजवळ 6वा दिवस आहे जे बंबार्डमेंट केलं आणि हेवी बंबार्डमेंट केलं. आणि प्रत्युत्तर म्हणून इराण पण हे उत्तर देत आहे. आणि अखातातले जितके देश आहेत, ओमान असो, UAE असो, कतार असो, बहरीन असो, कुवेट असो, जॉर्डन असो, या सगळ्यांवरती त्यांनी हल्ले केले आहेत. आणि असंही म्हटलं इराणनी, जर का अमेरिका थांबलं नाही तर आम्ही जितका इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पायाभूत जे सुविधा आहेत, त्या संपूर्णपणे नष्ट करू. आणि हेच वक्तव्य US पण देत आहे. जसं तुम्ही म्हणालात की हे कुठे जाईल, ह्याची दिशा सध्या कुठेही दिसत नाहीये आणि हे चिघळत जाणार. मध्ये स्टेटमेंट्स येतात लोकांचे की आम्ही दोघंही, म्हणजे ट्रम्पनी पण म्हटलंय आणि बालिगेपनी पण म्हटलंय की आम्ही वाटाघाटी करायला तयार आहोत. काही पॉझिटिव्ह साईन्स आहेत, पण हे सध्या चिघळणार. आणि जोपर्यंत दोन्हीकडून स्टँड डाऊन होत नाही तोपर्यंत हे युद्ध असंच पुढे जात राहणार. धन्यवाद. आपण जोडलेले राहा. आता लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांच्यापर्यंत पोहोचूयात. ढगे साहेब, एका गोष्टीचा खुलासा आपल्याकडून लागेल की आधी शांततेचा शब्द द्यायचा आणि नंतर अचानक परिस्थिती बदलायची, असं का वागावं, आणि ते सुद्धा ट्रम्प यांनी का वागावं? ट्रम्प यांच्या स्पेलिंग मधलं यू जे आहे ते यूच अनप्रेडिक्टेबिलिटीसाठी आहे. म्हणजे अनिश्चितता ही वेळोवेळी त्यांच्या विधानामधून, त्याचबरोबर निर्णयांमधून वेळोवेळी सगळ्या जगाला त्या ठिकाणी दिसलेली आहे. मुळात या युद्धाचा ज्यावेळेस या स्थितीला आपण पोहोचलेलो आहे आणि मागे वळून ज्यावेळेस आपण पाहतो, हे युद्ध जे आहे, जरी अंतरिम डील त्या ठिकाणी झालं तरी पहिल्या दिवसापासून हे नक्की त्या ठिकाणी होतं की हे युद्ध त्या ठिकाणी संपणार नाही. आणि त्याचं साधं सोपं कारण असं होतं की यातले जे स्टेक होल्डर्स आहेत, म्हणजे त्यामधला इराण आहे, अमेरिका आहे, आखाती देश आणि सर्वात महत्वाचं इस्रायल, यांची कोणाचीही मिलिटरी आणि पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह साध्य झाली नाही. मग ज्या पर्पज साठी हे युद्ध लढतायत ती उद्दिष्ट जर त्यांची साध्य
झाली नाही तर यामधून जे आहे या युद्धाची समाप्ती होण्याची शक्यता त्या ठिकाणी नव्हतीच. हा फक्त काही दिवसांचा जास्तीत जास्त काही आठवड्यांचा पॉज होता आणि तसंच काहीसं झालेलं त्या ठिकाणी दिसलं. काही आठवड्यांच्या आतच, 1 महिन्याच्या आतच या अंतरिम डीलच्या पुन्हा एकदा जो आहे अमेरिका आक्रमक झालेला आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं तर नक्कीच डोनाल्ड ट्रम्पला या युद्धामधून त्या ठिकाणी बाहेर पडायचंय, पण त्यांना असाही प्रकारचा संदेश त्यांच्या वोटर्सला, मुख्यतः अमेरिकन जनतेला त्या ठिकाणी द्यायचा आहे की या युद्धामध्ये जे आहे आम्हीच जिंकलेलो आहोत, आम्ही कुठलंही कन्सेशन इराणला त्या ठिकाणी दिलं नाही आणि सर्वात महत्वाचं इराणला न्यूक्लिअर वेपन बनवण्यापासून आम्ही पूर्णतः परावृत्त केलेलं आहे. एवढंच नाही तर ओबामाच्या काळामध्ये जे जॉईंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ऍक्शन, थोडक्यात आपण JCPOA किंवा त्यावेळेसचं जे न्यूक्लिअर डील होतं त्याच्यापेक्षा कितीतरी तगडं न्यूक्लिअर डील, त्याच्यापेक्षा कितीतरी मोठा दबाव हा इराणवर आम्ही टाकण्यामध्ये यशस्वी झालो. अशा प्रकारचे जे आहे त्यांना त्यांच्या वोटर पर्यंत पोहोचवायचंय, ते काही होताना दिसत नाही. दुसऱ्या बाजूला इराणचं प्रचंड आर्थिकदृष्ट्या आणि सामरिकदृष्ट्या नुकसान झालेलं आहे. याच्या पलीकडे आणखीन काय नुकसान होऊ शकतं, म्हणून चर्चेच्या माध्यमातून जास्तीत जास्त आर्थिकदृष्ट्या आपल्या पदरामध्ये पाडून घेणं, आपले जे फ्रोझन ऍसेट्स आहेत ते अनफ्रीज करणं हा त्यांचा त्या ठिकाणी प्रयत्न असेल. आणि सर्वात महत्वाचं इस्रायलसाठी पॉलिटिकली त्याचबरोबर एक्झिस्टेन्शियल क्रायसिसच्या पॉईंट ऑफ व्ह्यू या दोघांनी जरी माघार घेतली तरी इस्रायल आपली आक्रमकता थांबवणार नाही आणि म्हणून इन नटशेल हे युद्ध जे आहे शांततेकडे जाणार नाही. कंट्रोल्ड एस्केलेशन आपण ज्याला म्हणू, किंवा एक प्रकारे कंटिन्युअसली अशा प्रकारचं कन्फ्लिक्ट चालू राहील, पण दुसऱ्या बाजूला चर्चेचं गृह सुद्धा सुरू राहील. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होताना मला दिसतीये. बिलकुल. विजय खरे याच संदर्भाला घेऊन मी आपल्यापर्यंत येतो. खरे साहेब, जसं आता रशिया युक्रेन युद्धाचं झालेलं आहे तसंच आपल्याला इराण इस्रायल आणि इराण इस्रायल अधिक अमेरिका या युद्धातली परिस्थिती होताना दिसेल का? हे युद्ध असंच चिघळत राहिलं तर काय 2-2, 3-3 वर्ष होर्मुझ बंद राहील? निश्चितच नाही. रशिया युक्रेन युद्धाची पार्श्वभूमी नाटो आणि अमेरिकन इंटरेस्ट त्या ठिकाणी वेगळा असल्या कारणाने त्याचे पार्श्वभूमी, त्याचे स्ट्रॅटेजिक लिमिटेशन्स, त्याचे स्ट्रॅटेजिक संदर्भ वेगळे आहेत. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातले जे कोर जो गाभा आहे, खरं म्हणजे तुम्ही जर स्टॅटिस्टिकल फिगर बघितल्या तर जवळपास 70,000 पेक्षा जास्त हमास जे नागरिक आहेत त्या ठिकाणी, त्याला दहशतवादी जरी म्हटले असतील तरी इस्रायलने 70,000 पेक्षा जास्त नागरिकांना मृत्युमुखी गेल्या वर्षभरापासून केलेले आहे. लेबनानवर जे हल्ले केले त्याच्यामध्ये 10,000 पेक्षा जास्त नागरिक मारले गेलेले आहेत. आणि ज्या पद्धतीने खोमेनींची अंत्ययात्रा यशस्वीरित्या त्यांनी संपूर्ण जागतिक पटलाला दाखवून दिलं की ही रिजिम चेंज साठी ज्या आग्रहाने अमेरिका आणि इस्रायलने आमच्यावर हल्ले केले त्याला आम्ही आता काउंटर बॅक करणार आहोत आणि ती काउंटर बॅक करण्याची त्यांची स्ट्रॅटेजी आता यशस्वी होणार आहे. आणि म्हणून पुढील कालखंडामध्ये इराण त्यांच्याकडे असणारे ज्या बॅलिस्टिक्स मिसाईल्स आहेत, इनफॅक्ट काही इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईलचाही वापर करून डायरेक्ट अमेरिकेच्या वर हल्ला न करता अमेरिकेचे जे लष्करी बेसिस आहेत तिथे मात्र नेस्तनाबूत करण्याचे चान्सेस आहेत. एकच पर्याय अमेरिकेकडे आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांचं ऑक्टोबरमध्ये मिड टर्म इलेक्शन आहे आणि त्या मिड टर्म इलेक्शन मध्ये जी इस्रायलची ज्युइश लॉबी, ज्यांच्यामध्ये मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स मध्ये जी ज्युइश लॉबीचं वर्चस्व आहे, त्या ज्युइश लॉबीला त्यांना त्यांचं वर्चस्व गाजवायचं आहे आणि त्यांना सपोर्ट ट्रम्पचा असल्या कारणाने त्या लॉबीचे हस्तक म्हणून त्या ठिकाणी ट्रम्प प्रशासन काही अंशतः काम करते की काय अशा पद्धतीचं, कारण सर्व जे त्यांची जी लॉबी ती फार प्रबळ आहे आणि ते मिड टर्म इलेक्शन कशाही पद्धतीने जिंकणं त्यांना गरजेचं असल्या कारणाने ट्रम्प प्रशासन वेळोवेळी आपली भूमिका घेते. खरं म्हणजे 30% विजयजी, बिलकुल या एका आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या नव्या अँगलला घेऊन मी बाम सरांपर्यंत पोहोचतो. मेजर जनरल अनिल बाम आपल्यासोबत जोडले आहेत. बाम सर, ज्या पद्धतीनं थोड्या वेळापूर्वी ढगे आणि खरे या दोघांनीही मुद्दा मांडला की मूळ कारण हे लपलंय अमेरिकेमध्ये, ट्रम्पना अमेरिकेत काही ना काहीतरी राजकीय लाभ मिळवायचे आहेत म्हणून त्यांच्या भूमिका सातत्यानं बदलत आहेत. पण या जर अशाच बदलत राहिल्या तर मग जगानं आणखी किती काळ सोसायचं? आत्ता सुदैवानं भारताच्यासाठी परिस्थिती वेगळी आहे, पण इतर अनेक देशांमधली परिस्थिती क्षणाक्षणाला अधिकाधिक आव्हानात्मकच बनते आहे. अगदी बरोबर आहे. आपण पाहतोय की डोनाल्ड ट्रम्पला नोव्हेंबरमध्ये तिथलं इलेक्शन फेस करायचं आहे आणि त्यांना माहिती आहे की हे जे नरेटिव्ह आहे हे जर का बिल्डअप नाही केलं आणि अमेरिकेला
असं दाखवलं नाही की तो एक स्ट्रॉंग नेशन आहे. कारण पूर्ण जगाने पाहिलंय या युद्धामध्ये की अमेरिकेची काय हालत झाली होती. आणि ज्यांना वाटलं होतं की विदिन मॅटर ऑफ म्हटलं होतं की 4 ते 6 आठवड्यात आम्ही हे युद्ध संपवू, ते जवळजवळ 106 ते 108 दिवस गेलं. त्यांना अंगाशी आलंय. आता आणखीन एक रोचक जी बाब झालेली आहे मागच्या 2-3 दिवसामध्ये, आपण पाहिलं होतं की JD व्हान्स जे व्हाईस प्रेसिडेंट आहेत, त्यांनी पण एक स्टेटमेंट दिलंय का पॉडकास्टमध्ये. जी त्यांनी म्हटलंय की इस्रायलमध्ये अशी एक लॉबी आहे जी फंडिंग करते आहे अमेरिकन लोकांच्या मध्ये आणि जे अमेरिकेमध्ये इन्फ्लुएन्स करू शकतात. आणि त्यांचा प्रयत्न असा आहे की कशा प्रकारे ही पीस ट्रीटी किंवा पीस डील हाडून पाडता येईल. कारण इस्रायलला कधीच डे 1 पासून नको होतं की कधीही अमेरिका आणि इराणच्या मध्ये पीस डील व्हावी. इस्रायलचं म्हणणं नेहमी असं असतं की कशा प्रकारे हे युद्ध चालूच राहील. तर ह्या वेळेला डोनाल्ड ट्रम्पला गत्यंतर नाहीये की त्याचं एक्झिस्टन्स इज ॲट स्टेक. जी आपण हेही पाहतो की जे सिस्टम ऑफ प्रेसिडेन्सी आहे अमेरिकेमध्ये की कोणालाही 2 टर्मच्या वरती कोणाला टर्म मिळत नाही. बिलकुल. आपण नेहमी पाहतो जो कोणी प्रेसिडेंट असतो सेकंड टर्म मध्ये, तो त्याचे डिसिजन्स थोडे रॅश असतात. कारण त्याला माहिती असतं की याचे दूरगामी परिणाम मला भोगावे लागणार नाहीत. 4 वर्ष झाली की मला स्टेप डाऊन करायचंय जी आणि त्याच्यानंतर दुसरा कोणी प्रेसिडेंट येईल तो आपलं पाहिल. पण ह्या वेळेला आणखीन एक गोष्ट जी काल झालेली आहे, जवळ $3.3 बिलियन ची जी मदत इस्रायलला द्यायची होती ती ह्या वेळेला स्टॉल झाली आहे. कारण डेमोक्रॅटिक्सनी खूप मोठ्या अंतराने तो प्रस्ताव फेटाळून लावला आहे. हे असं कधीही झालेलं नव्हतं की इस्रायलच्या विरुद्ध जी US पार्लमेंटमध्ये कुठलाही प्रस्ताव फेटाळला गेलेला आहे. JD व्हान्सचं स्टेटमेंट ओपनली सांगणं की इस्रायल याच्यामध्ये कारणीभूत आहे की इराण आणि US मध्ये डील होत नाहीये. आणि माझं बेसिक कार्य होतं की कशा प्रकारे डोनाल्ड ट्रम्पनी सांगितल्यानंतर ही पीस डील करायला पाहिजे. ठीक. त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्प आता दोन्हीकडनं कोंडीमध्ये सापडलाय. इराण ऐकत नाहीये. आपण पाहिलं होतं इराणनी एक लिस्ट पण डिक्लेअर केली होती 16 लोकांची, त्याच्यामध्ये बेसिक क्रॉस फायर मध्ये होते नेतन्याहू आणि डोनाल्ड ट्रम्प आणि बाकी जितके मेन स्टाफ आहेत आणि मिनिस्टर्स आहेत US चे. आणि इंटरेस्टिंग गोष्ट की मेलोनी पण त्याच्यामध्ये तिचं नाव सामील होतं. जी त्याच्यामुळे आपण पाहतोय की इराण म्हणतंय की आम्ही ह्याच्यामध्ये बिलकुल गत्यंतर करणार नाही, आम्ही दाखवणार आहे की आमचा बदला आम्ही घेणार. पण ठीक. एक पॉझिटिव्ह गोष्ट पण अशी झालेली आहे की एक देना करण म्हणून जी ड्युअल सिटीजन होती, जवळजवळ 2 वर्षापासून तिला डांबून ठेवलं होतं इराणनी, काल तिला सोडलंय. आणि दोघांनी म्हटलंय, डोनाल्ड ट्रम्पनी पण म्हटलंय आणि गालिबाफनी पण म्हटलंय की अजूनही आमचा विंडो ओपन आहे. पण हे जे सुरू झालेलं आहे हे दिसतंय की हे चिघळणार. कारण मागाचे लोक आणि डोनाल्ड ट्रम्प ह्याच्यामध्ये पूर्णपणे फसलेले आहेत. ठीक आहे. आता पटकन सतीश ढगे आपल्यापर्यंत येतो आणि त्यानंतर विजय खरे यांच्यापर्यंत जाणार आहे. माझा पहिला मुद्दा तर आपल्यासाठी असा आहे की भारतीय लोकांना या युद्धाच्याकडे पाहत असताना एक काळजी सातत्याने वाटते की अरे बापरे, होर्मुझ बंद झालं म्हणजे परत त्यांच्या घरी येणारा गॅस सिलेंडर बंद होईल का, त्यांच्या घरी येणारं पेट्रोल बंद होईल का. सुदैवानं आत्ताच्या घडीला भारतात तशी स्थिती निर्माण होत नाही आहे. केंद्रातल्या सरकारनं अशा कोणत्या उपाययोजना केल्या आहेत की होर्मुझमधला पुरवठा अडखळत असताना भारतातला पुरवठा मात्र एका पद्धतीनं सुरळीत झालेला आहे? नक्कीच. आतापर्यंतचा जर कालावधी आपण लक्षात घेतला तर एक सर्वात महत्वाचा जो फॅक्टर होता तो म्हणजे आपल्याकडे असणारं स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह. पेट्रोलियम पदार्थांचं जे भारत सरकारचं जे रिझर्व्ह आहे ते, आणि त्याच्या सोबतीलाच पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातल्या या तेल कंपन्या ज्या आहेत, IOC, HPCL, BPCL आणि बाकीच्याही कंपन्या, यांच्याकडे त्यांच्या इन्व्हेंटरीमध्ये असणारं पेट्रोलियम पदार्थ आणि आपल्याकडे भारत सरकारकडे असणारं स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह. आणि त्याहून महत्वाचं सरकारची जी आहे क्लिअर कट त्या ठिकाणी भूमिका होती की ग्राहकांना जो आहे कमीत कमी त्याचा फटका बसावा. म्हणून आतापर्यंत या रिझर्व्हच्या आधारावर जे आहे आणि सोबतीलाच नैसर्गिक वायू मुख्यतः LPGचं जे रेशनिंग आपण केलं होतं, म्हणजे कमर्शियल गॅस सिलेंडरशी संबंधित काही जे आहे एक प्रकारचं रेशनिंग आपण केलं होतं. या सगळ्या मेजर्समुळे जे आहे काही अंशी आपण आतापर्यंत तग धरू शकलो. पण खरोखरच होर्मुझची सामुद्रधुनी जास्त काळासाठी जर बंद राहिली, ज्याची शक्यता मला कमी वाटते, पण समजा जर काही महिन्यांसाठी जर ही त्या ठिकाणी बंद राहिली आणि या तेलाच्या किमती
किमती जर पुन्हा $100 प्रति बॅरलच्या पलीकडे गेल्या आणि $120 प्रति बॅरलचा आकडा सुद्धा जर पुन्हा पार त्या ठिकाणी केला तर दुर्दैवानं महागाईचा तर फटका आपल्याला बसणार त्या ठिकाणी आहे, पण जे अपेक्षित नव्हतं ते सुद्धा त्या ठिकाणी होईल आणि पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलेंडर असेल, फर्टिलायझर असेल किंवा पेट्रोलियम पदार्थ असेल त्याच्या किमती ज्या आहे वाढण्यासाठी त्या ठिकाणी सुरुवात होऊ शकते. पण आतापर्यंत रिझर्व्हच्या बेसिसवर आणि भारत सरकारच्या महत्वाच्या निर्णयांच्या बेसिसवर आपण आतापर्यंत बाकी देशांच्या कंपॅरिझन मध्ये जे आहे तग धरू शकलो ते मात्र खरं आहे. अगदी. आणि आपण आता पटकन विजय खरे सरांपर्यंत जाऊयात. खरे साहेब, याचंही उत्तर लागेल की इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता प्रस्ताव करण्याच्यासाठी जर कोणी सगळ्यात जास्त म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणतात त्याप्रमाणे नाचलं असेल तर तो पाकिस्तान. आता या पाकिस्तानची स्थिती काय झाली आहे आणि ती भविष्यात कशी असणार आहे? म्हणजे गेल्या 2 वर्षापासून इराण संघर्ष तसा अधिक तीव्र झालेला आहे आणि पाकिस्तान जिओपॉलिटिकल लँडस्केपवर ज्या पद्धतीने त्याने एंट्री करून मीडिएशनची भूमिका त्या ठिकाणी निभावलेली आहे आणि त्यांना असं वाटत होते की या मीडिएशनद्वारे आपलं स्ट्रॅटेजिक जे उत्थान आहे ते होऊ शकतं. परंतु तुम्हाला लक्षात असेल की आता खऱ्या अर्थाने जागतिक पटलावर वेस्ट एशियामध्ये जो स्ट्रॅटेजिक प्लेअर, एक सर्वात महत्वाचा जो स्ट्रॅटेजिक प्लेअर इमर्ज होणार आहे तो म्हणजे इराण. आणि इराण ज्या पद्धतीने आता काउंटर करेल, एक तर तुमचं लक्षात घ्या की या युद्धाची एंड कुठे होऊ शकतो. आयदर अमेरिका त्या ठिकाणी इराकच्या भूमीवर अमेरिकन सैनिक त्या ठिकाणी उतरवून डायरेक्टली एंट्री इराकद्वारे च्या भूमीवरून इराणमध्ये करू शकता आणि तिथून पुढे ते युद्धाची हे होईल. हे पहिलं असं एकमेव युद्ध आहे की जे फक्त स्पेस मध्ये लढलं जात आहे. त्या ठिकाणी मिसाईलचा वापर केला जातो, ड्रोनचा वापर केला जातो. अजूनही त्या ठिकाणी कुठल्याही याच्याने त्याला लँड त्याला म्हणतो त्याचा हे झालेलं नाही. याचं एंड आयदर समहाव न्यूक्लिअर एस्केलेशन कडे होऊ शकतं किंवा लँड वॉरफेअर जे आहे त्याला तिथून त्याची सुरुवात होऊ शकते. आता यामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की आंतरराष्ट्रीय पटलावर असं धार्मिक मुद्दा घेऊन तसं काही नसतं. खरं म्हणजे जवळ 80,000पेक्षा जास्त मुस्लिम या युद्धामध्ये मारले गेलेले आहेत. लेबनॉनमध्ये 10,000, 70,000पेक्षा जास्त ते हमास आणि इथे, पण एकही मुस्लिम राष्ट्र तसं म्हटलेलं नाही. कारण शेवटी त्या राष्ट्राचा स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट असतो, नॅशनल इंटरेस्ट असतो. इथे आपल्याला या युद्धाचा सर्वात परिणाम म्हणजे याचा गेनर जो कोण दिसतोय तो म्हणजे चीन. तुम्ही बघा चीनची या संपूर्ण युद्धाच्या याच्यामध्ये अतिशय सायलेंट त्यांची स्ट्रॅटेजी असून जरी त्यांचा जीडीपी हा खालावलेला असला तरी स्ट्रॅटेजिक रिसोर्सेसच्या संदर्भामध्ये त्यांनी अतिशय स्ट्रॅटेजिक प्लॅन करून आपले रिझर्व्ह जे आहेत रशियाकडून आणि इकडनं याच्याकडून ते उपलब्ध करून ठेवलेले आहेत. आणि पाकिस्तान सारखा देश की ज्याच्याकडे मधल्या कालखंडामध्ये त्यांनी सांगितलं होतं की जसं भारताकडे 40 दिवसाचं स्ट्रॅटेजिक रिसोर्सेस आहेत, म्हणजे आपल्याकडे युद्ध जर झालं आणि संपूर्ण हॉर्मोन गाडी बंद झाली तरी 40 दिवस भारत सरकार 140 कोटीपेक्षा जास्त जनतेला इंधन पुरवठा, पेट्रोलियम पुरवठा करू शकतो. एवढा स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह आपल्याकडे असल्या कारणाने भारत सरकार त्या पद्धतीने पॉलिसी करतो. पटकन आता मला वेळेची मर्यादा आहे, मी पटकन आता बाम सरांपर्यंत पोहोचतोय. बाम सर, आत्ताच विषय चीनचा निघाला होता. या अशा प्रकारच्या युद्धांमुळे भारताच्या तुलनेत प्रतिस्पर्धा करणारा किंवा भारताच्या समोर शत्रुराष्ट्र म्हणून असलेला चीन हा आपल्याला आणखी डोकेदुखी ठरू शकतो का? अगदी खरं आहे. चीन आपण पाहतोय, चीन आणि रशिया ट्रेडिशनली इराणचे सपोर्टर्स आहेत, पण ह्या युद्धामध्ये आपण पाहिलंय की आणि जेव्हा बाकी युद्ध पण आपण पाहतो की जेव्हा युद्धांमध्ये सुपर पॉवर्स इन्व्हॉल्ड असतात ते जास्ती लांब चालतात. जसं मध्ये आपण बोललो होतो रशिया आणि युक्रेनमध्ये 22 पासून ते युद्ध सुरू आहे, कारण त्याच्यामध्ये एक सुपर पॉवर इन्व्हॉल्ड आहे. इथे अमेरिका इन्व्हॉल्ड असल्यामुळे, कारण बाकी देश याच्यामध्ये पडत नाहीत. जेव्हा बाकी छोटे देश याच्यामध्ये पडतात तेव्हा बाकी सगळे तुटून पडतात आणि प्रयत्न करतात की कशा प्रकारे कोणाला पीस प्राइज, नोबेल प्राइज मिळेल. पण जेव्हा असं होतं आणि आपण पाहतो की जी भूमिका चीननी घेतली आहे, ह्यांनी मॉरल, फिजिकल, मॉनिटरी सपोर्ट इराणला भरपूर केला आहे. आपण पाहतो तेच रशियाने पण केलंय. जसं मध्ये रिपोर्ट आले होते की TU-214 PU हे
प्रलयकारी विमान त्यांनी पाठवलं होतं, तसंच चीन त्यांना अस्त्र पाठवतो, त्यांना सपोर्ट पाठवतो, त्यांना इंटेलिजन्स पाठवतो, त्यांना जी काही मदत लागते ती त्यांना कम्प्लीट पुरवतो. बिलकुल. चीन कम्प्लिटली तटस्थ नाहीये, पण चीनला वाटतं की आपण बाहेर राहून याचा फायदा घेतला पाहिजे. आपण पाहतोय की सर्वात जास्ती जर कोणाचा फायदा झाला असेल या लढाईमध्ये तर तो आहे रशियाचा. कारण रशियाने जितकं ऑइल विकलंय आणि नंबर 1 आणि नंबर 2 वरती चीन नंबर 1 त्याचा आयात करतात आणि भारत नंबर 2 वरती पोहोचलाय. त्याच्यामुळे जो फायदा रशियाला झालाय या युद्धामध्ये असा कोणालाच झाला नाही. पण जसं तुम्ही म्हणालात की जर का हे युद्ध वाढत गेलं तर नुकसान पूर्ण जगाचं होणार आहे आणि लवकरात लवकर संपुष्टात आणणं हे आपल्या सगळ्यांसाठी चांगलं असेल आणि हे आपल्यासाठी ऍडव्हान्टेजेस होईल. बिलकुल, आपण तशीच कामना करूयात की लवकरात लवकर युद्ध संपावं, जगात शांतता नांदावी. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.